पुढे कोण असतो, माणूस की कुत्रा? कुत्रा पुढे असतो, बरोबर आहे का? माणूस त्याची साखळी धरून ओढत असतो त्याला, हळू चाल म्हणून, बरोबर आहे ना? आपण जर त्याला विचारलं, दादा काका कुठे निघाले, त्याचं उत्तर असतंय, कुत्रा फिरवायला नेतोय. पुन्हा एकदा ऐका, काय बोलतो तो? कुत्रा फिरवायला नेतोय. कोणाला? शब्दातला फरक कळतो ना तुम्हाला? त्याला सांगायचं असतं की मी कुत्रा फिरवायला नेतो, पण खरं तर तो कुत्रा फिरवायला नेत नसतो, कुत्रा त्याला फिरवत असतो. कारण पुढे कुत्रा असतो, साखळीने तो ओढत असतो, बरं का? म्हणजे आजची परिस्थिती जर पाहायला गेला तर कुत्र्याने माणसाला फिरवावं ही अवस्थाच माणसाची आहे, ही अवस्थाच माणसाची आहे. आम्ही आमच्या घरामध्ये जगत वागत असताना कामाने आमच्याकडून काम नाही करून घेतलं पाहिजे, क्रोधाने आमच्याकडून काम नाही करून घेतलं पाहिजे, लोभाने आम्हाला कामाला नाही लावलं पाहिजे. आम्ही त्यांना कामाला लावायचंय, आम्ही त्यांना कामाला लावायचंय. प्रत्येक विषयी जो आहे ना, प्रत्येक वासना जी आहे ना, प्रत्येक प्रकारची कर्म जी आहेत ना, ती कर्म करत असताना आम्ही जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे, ही कर्म पापाची की पुण्याची आहे? मी जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे? मी जे करतोय ते सत्य आहे की असत्य आहे? याचा विचार आम्ही केला पाहिजे, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. आता कसं असतंय माहितीये का? बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, काकांचं प्रथम पुण्यस्मरण. माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची कर्म करत असतो, कारण 3 गुणात्मक निर्मिती आहे त्याची, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. कळतंय ना? ज्याच्याकडे जो गुण आहे ना, त्या गुणाप्रमाणे तो वागत असतो, जगत असतो. कोणी अधिक करून रजगुणाचा वापर करून जगत असतात, कोण अधिक करून तमोगुणाचा वापर करून जगत असतात, तर कोणी सत्वगुणाने जगत असतात. पण माणूस गेल्यानंतर पुण्याचाच विचार केला जातो, पापाचा नाही. समजतंय ना? पुण्याचंच स्मरण केलं जातंय, पापाचं स्मरण नाही, पापाचं स्मरण नाही, पुण्याचंच. आणि म्हणून आमचा आताचाही प्रवास पुण्यावर आधारित आहे. आम्हाला नरदेश तेव्हा मिळालेला आहे, पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषु जायते. समजतंय ना? 83,99,999 योनीमध्ये ज्या वेळेला आम्ही कार्य करत होतो ना, त्यावेळेला कुठेतरी आमच्याकडून पुण्यकर्म घडली आणि म्हणून आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. पाप पुण्य समकृत हा 50-50 झाली, 50% पाप आणि 50% पुण्य, मग आम्हाला नरदेह मिळाला. कशासाठी? 83,99,999 योनीतून मुक्त होण्यासाठी आम्हाला नरदेहच मिळालेला आहे. कुठेतरी पुण्य जोडलं गेलं म्हणून आजही आम्ही या ठिकाणी कार्य करतोय ना, पुण्याच्या बळावर. कुठेतरी शिल्लक आहे, कुठेतरी पुण्य आहे, त्याच्या बळावर आम्ही कार्य करत असतो. ऐका, आणि आम्हाला मरणोत्तरचा जो प्रवास आहे ना, तो पुराणामध्ये सांगितलेला आहे. ज्या वेळेला एखादा माणूस आमच्या घरातून निघून जातो ना, त्यावेळेला त्याचा आत्मा 13 दिवस आमच्या दरवाजाजवळ ते यमदूत ठेवून जात असतात, बरं का? 13 दिवस. म्हणून आम्ही त्या माणसाच्या नावाने दानपुण्य करत असतो, हरिनाम करत असतो, भगवंताचं नामस्मरण करत असतो. जेवढी चांगली कर्म करता येतील तेवढी चांगली कर्म करत असतो. जेवढं चांगलं जगता वागता येईल तेवढं चांगलं जगता वागता येत असतो. ज्या वेळेला आमच्या घरातून एखादा माणूस जातो ना, त्यावेळेला कमीत कमी 13 दिवस तरी त्या घरामध्ये कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाचा मत्सर करायचा नाही, कोणाचा तिरस्कार करायचा नाही. भुकेल्याची भूक जाणायची, तहानल्याची तहान जाणायची. जेवढं पुण्य कर्म करता येईल तेवढं पुण्य कर्म करायचं, कारण 13 दिवस तो आत्मा, जीवात्मा आमच्या दरवाजामध्ये यमदूत ठेवून जात असतात. दशक्रियांच्या दिवशी ज्या वेळेला आम्ही 10 पिंड तयार करतो, ऐका, 9 पिंड ज्या वेळेला तयार करतो ना सुरुवातीचे, त्यावेळेला
एक एक पिंड तयार करत असताना त्या जीवात्म्याचे काही पार्ट, काही भाग तयार होत असतात. ज्या पद्धतीने शास्त्रामध्ये गर्भात वाढणाऱ्या बाळाची निर्मिती सांगितलेली आहे की नाही. एकदा काय आमच्या घरातला माणूस निघून गेला ना की 13 दिवस त्याचा आत्मा आमच्या दरवाजात यमदूत ठेवून जातात. ज्याप्रमाणे एखादं बाळ गर्भात वाढतंय की नाही त्यावेळेला त्याची वाढ शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. पहिल्या महिन्याला काय तयार होतंय, दुसऱ्या महिन्याला काय तयार होतंय, तिसऱ्या महिन्याला काय तयार होतंय, चौथ्या, 5व्या, 6व्या आणि 7व्या महिन्यापर्यंत त्या बाळाची वाढ पूर्ण होते. मग त्याला श्वासाची गरज असते, अन्नाची गरज असते. आईच्या नाभीतून त्याच्या नाभीतून अर्थात त्या ठिकाणी त्या नालेच्या वाटे त्याला ते सगळं पोहोचवलं जातंय. श्वास म्हणावं, ऑक्सिजन म्हणावं किंवा ते अन्नरस म्हणावं. आता माझ्यापेक्षा ज्ञानी माणसं या ठिकाणी त्या विषयातलं किंवा त्या याच्यातलं अजून तुम्हाला अधिक ज्ञान माहिती असेल, अधिक काही माहिती असेल. पण जे शास्त्रामध्ये सांगितलंय त्याचा विचार जर आपण केला तर ज्या पद्धतीने तिथे त्या बाळाची निर्मिती सांगितलेली आहे ना त्याच पद्धतीने आमच्या घरातला एखादा माणूस निघून गेला ना की एक एक पिंड जसं आम्ही तयार करतोय की ना तसं एक एक पिंडाच्या वेळेला त्या जीवात्म्याचे काही पार्ट, काही अवयव तयार होत असतात, काही इंद्रिय तयार होत असतात. 9व्या पिंडापर्यंत त्याची पूर्ण निर्मिती होत असते आणि 9व्या पिंडाच्या नंतर 10व्या दिवशी त्याला तहान लागते, भूक लागते म्हणून आम्ही दशक्रियांच्या दिवशी घास काढतो, पाणी फिरवतो, बरं का. आणि मग 11वा पिंड झाला की मग 13व्या दिवशी ज्या वेळेला आम्ही अन्नदान करतो, ज्ञानदान करतो, त्यावेळेला त्या गेलेल्या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो यमलोकाकडे. आणि मग यमलोकाकडे त्या जीवात्म्याचा प्रवास सुरू झाला की त्या प्रवासामध्ये बरंच काही सांगितलेलं आहे, बरं का. जसा आमचा इथला प्रवास आमच्या खिशातल्या पैशांवर अवलंबून असतो, बरोबर आहे की नाही. दिवाळी तर सर्वांनीच केली, पण दिवाळी प्रत्येकाने प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणेच केली की नाही. म्हणजे आता त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे विषय आहेत. जशी परिस्थिती असेल तशीच खरेदी आहे की नाही प्रत्येकाची. जशी परिस्थिती असेल त्याचप्रमाणे त्याचं सण उत्सव साजरा करण्याचा जो काही विषय आहे तो आहे. तसं आमचा तो प्रवास, जसा हा प्रवास आमच्या खिशातल्या पैशांवर अवलंबून आहे ना, तसा तो प्रवास आमच्या गाठीला असलेल्या पुण्यकर्मावर अवलंबून आहे. मग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पुण्य केलंय की पाप केलंय त्याच्यावर तो प्रवास अवलंबून आहे. पुराणामध्ये 16 प्रकारची नगरं त्या प्रवासामध्ये सांगितलेली आहेत, बरं का. आता उशीदवरून साव्यापर्यंत यायला मला अनेक नगरं लागली, अनेक गावं लागली ना. एक 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 गाव पुढे 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 सरकत आलो ना. तसं आपल्या घरापासून तर यमलोकापर्यंत त्या जीवात्म्याला 16 प्रकारची नगरं लागतात आणि प्रत्येक नगरामध्ये त्या माणसाला, त्या जीवात्म्याला भूक लागत असते, तहान लागत असते. म्हणून काही ठिकाणी मासिक घास काढला जातो. ऐका, आपण काढत नाही. काही ठिकाणी काढला जातो, काही लागत नाही त्यासाठी. पण याच्या पुढे आपण जरी नसेल काढला तरी काढत राहा. कधी काढायचा असतो तो? ज्या तिथीला आपला माणूस जातो की नाही त्या तिथीच्या प्रत्येक महिन्याच्या त्या तिथीला फोटो ठेवायचा, पूजायचा. त्याला पूजायचं म्हणजे पूजन करायचं, त्याला हार वगैरे घालायचा आणि त्याच्या नावाने घास काढायचा, बरं का. याला श्राद्ध कर्मही म्हणतात आणि ही करणं आपलं कर्तव्य आहे. कारण जो माणूस आमच्यातून निघून गेलाय त्या माणसाने आमच्यासाठी खूप काही ठेवलेलं आहे. आणि म्हणून ही श्राद्ध कर्म आम्ही करायची आहेत. अक्षय तृतीया, मकर संक्रांती, पितृपक्षातील जी तिथी असेल ती आणि सर्व पितृ अमावस्या, अशा प्रकारे 16 प्रकारचे घास ते काढले जातात. 12 महिन्याचे 12, अक्षय तृतीया, मकर संक्रांती, पितृपक्षातील तो जी काही तिथी असेल ती आणि सर्व पितृ अमावस्या, 16 प्रकारचे 16 घास काढले जातात. 16 ठिकाणी गेल्यानंतर त्याला तहान भूक लागते. पुराणामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि 1 वर्षभराच्या कालावधी नंतर त्या जीवात्म्याचा प्रवास पूर्ण होतो. आजच्या दिवशी बाबांचा, काकांचा प्रवास पूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही. त्याला आपण म्हणतो पुण्यस्मरण दिवस.
प्रथम पुण्यस्मरण दिवस. श्राद्ध, वर्ष श्राद्ध म्हटलं जातंय त्याला, वर्ष श्राद्ध. आता ही सगळी कर्म का करायची आहेत? काही जास्त पुस्तकं वाचलेली माणसं जी आहेत ना, ती विशेष करून याला महत्व देत नाहीत, बरं का. जास्त पुस्तकं वाचलीत ना, असं म्हटलेलं आहे, ते संतांनी म्हटलेलं आहे, नाना शास्त्रे धांडोळ येता आयुष्य पुरेना सर्वता तेने संशयाची व्यथा वाढोची लागे, बरं का. पण त्यांनी आपल्या अंतःकरणातला भ्रम बाजूला करून एवढं तरी एक स्मरणात ठेवलं पाहिजे की ज्यांनी आमच्यासाठी केलंय ना, त्यांच्यासाठी आम्ही केलं पाहिजे. सूर्य जर एकाच ठिकाणी उगवतोय आणि किरणाच्या आधारे जर आम्हाला प्रकाश देतोय, ऐका, सूर्य जर एकाच दिशेला उगवतोय, पूर्व दिशेला, आणि 10 दिशा जर तो उजळून टाकतोय ना त्याच्या किरणाच्या मार्फत, किरणाच्या माध्यमातून, तर 100% आम्ही आमच्या घरामध्ये जे श्राद्ध करतोय ना, ती श्राद्ध कर्म पोहोचवण्याचं काम त्या पितरांपर्यंत निश्चित होत असेल. जे आम्ही या ठिकाणी त्यांच्या नावाने घास करतोय ना, ते निश्चित त्यांना पोहोचत असेल, याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून आम्ही जो जन्माला आलो, आम्हाला वाढवलं, घडवलं, मोठं केलं, आमच्यावर संस्कार केले, आम्हाला मार्गदर्शन केलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, वाढवलं, घडवलं, एवढंच नाही, आम्हाला जगण्याचा अधिकार ज्यांनी दिला, आमच्या हाताला धरून ज्यांनी चालायला शिकवलं, आम्हाला ज्यांनी खायला शिकवलं, आम्हाला ज्यांनी बोलायला शिकवलं, आम्हाला ज्यांनी जग दाखवलं ना, त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून आम्ही श्राद्ध केली पाहिजे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आम्ही श्राद्ध केली पाहिजे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला पहिला गुरु जर कोण असेल तर त्याचे आई वडील. पहिला गुरु कोण असेल? त्याचे आई वडील. पण दुर्दैव आहे, बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतंय आमच्या समाजामध्ये, बाप जाऊन 4 वर्षे कुठे झाली नाही झाली, फोटो एकदा वरून पडला फुटला की गायबच होतो, डायरेक्ट गायबच होतो. बाकीचे आखे आणून आम्ही अख्खा घर भरतोय, नाही ते फोटो आमच्या घरात, ज्यांचा काही संबंध पण नाही ते पण. आता घर भरला असेल त्याच्याविषयी मला बोलायचा अधिकार नाही आणि मी बोलू पण शकत नाही. फक्त एवढाच बोलतो की ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलंय ना, कमीत कमी ज्यांनी जगायला वागायला शिकवलं, ज्यांनी आपल्याला जगण्या वागण्याचा अधिकार दिला ना, कमीत कमी त्यांना तरी विसरू नका त्यांना, बरं का. आणि म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता, त्यांनी खूप मोठा अधिकार आम्हाला दिलेला आहे, बरं का. खरं तर आज ज्या वेळेला, ज्या युगामध्ये आम्ही वावरतोय ना, या ठिकाणी बऱ्यापैकी आमचे सुगीचे दिवस आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे वर्षाला वर्ष येईल एवढं धान्य आमच्या घरात असतंय, बरं का. शेतकरी जर असेल तर तो काय विचार करतो माहितीये का? पुढच्या वर्षापर्यंत टिकेल, पुरेल एवढा धान्य तरी घरात ठेवतो. पूर्वी तर कणगी असायची, 2-2, 3-3 वर्ष त्या कणग्याला हात लावला जात नसायचा, घरात कणगी असायची, बरं का. कमीत कमी महिनाभराचा किराणा सामान तरी आमच्या घरात असतो, कमीत कमी महिनाभराचा. एकदा जर सामान आम्ही भरायला गेलो तर आमच्या आजा पंजाचा जर विचार केला ना, तर त्यावेळची परिस्थिती काहींची अशी होती, आज मिळालंय ना उद्या मिळेल याची गॅरंटी नाही. आजच्या पुरतं जायचं कुठेतरी, 5-10 रुपये गोळा करायचे, तेवढेच दुकानावर घेऊन जायचं, तेवढंच सामान आणायचं, तेवढ्याच सामानामध्ये तो दिवस भागवायचा, दुसऱ्या दिवशीचा विषय दुसऱ्या दिवशी. अशी परिस्थिती होती. पण अशाही परिस्थितीमध्ये आम्हाला वाढवलं, घडवलं, मोठं केलं. कित्येक दुःखद घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या, कित्येक दुःखद प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आले, कित्येक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आले, कित्येक दुःख त्यांच्यावर आलं, कित्येक प्रकारच्या हाल अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या. पण ऐका, प्रत्येक ठिकाणी मी स्वाभिमानाने सांगत असतो, आम्हाला जो टिळा लावायचा अधिकार दिलाय ना, हा आमच्या आजापंजाने दिलेला आहे, आजापंजाने दिलेला आहे. त्याच्याही पलीकडे सांगतो, आज ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी रविकांत अमृत पाटील काका
आणि या काकांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या प्रांगणामध्ये आम्हाला जे प्रवचन श्रवण करण्याचा अधिकार जो दिलेला आहे ना, तो अधिकार आमच्या आजापंजांनी दिलेला आहे. ऐका, अनेक हाल अपेष्टा सहन केल्या, अनेक प्रकारचं दुःख सहन केलं, अनेक प्रकारच्या प्रसंगांना सामोरे गेले ते, पण हाल अपेष्टा सहन करून चिरीमिरीसाठी धर्म नाही सोडला त्यांनी. ज्या धर्मामध्ये जन्माला आले ना, त्याच धर्मात शेवटचा श्वास घेतला आणि त्याच धर्मात शेवटचा श्वास घेतला. म्हणून आज आमच्या कपाळाला टिळा आहे. म्हणून आज आमच्या काकांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज आम्ही या ठिकाणी एक प्रवचन आयोजित केलेले आहे. कमीत कमी त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून तरी आम्ही श्राद्ध केलं पाहिजे. म्हणून तरी आम्ही श्राद्ध केलं पाहिजे. आणि म्हणून आपला विषय असा आहे की आमचा जीवनाचा प्रवास असू द्या, आमचा तसा प्रवास असू द्या किंवा आमचा मरणोत्तरचा प्रवास असू द्या, आमचा कशावर अवलंबून आहे तर आम्ही जी पुण्यकर्म करतोय ना त्याच्यावर अवलंबून आहे. पुण्यकर्म घडलीत तर आमचा प्रवास इथला काय ना तिथला काय व्यवस्थित होणार आहे. मग ती पुण्यकर्म घडावीत म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? साधं उदाहरण आहे. आमच्या घरात जर उंदीर आला एवढं समजलं, कधीतरी उंदराने प्रवेश केलाय घरात एवढा जर समजलं तर आम्ही काय करतो? त्याचा पाठपुरावा घेतल्याशिवाय चैन पडत नाही काहींना. खरं आहे की खोटं आहे? त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय काहींना चैन पडत नाही. कारण त्यांना माहिती आहे जोपर्यंत तो घरात आहे तोपर्यंत तो नासाडीच करणार. बरं का? श्रीमंताच्या नोटा खातो, बरोबर का? शेतकऱ्याचं धान्य खातो, एखाद्या धंद्यावाल्याचं एखादा असेल एखादा धंद्यावाला त्याचं काही अन्नधान्य काही वस्तूंची नासधूस करतो. एखाद्याच्या घरामध्ये नवीन कपडे असतील की नवीन कपडे खायचं काम करतो. आणि ज्याच्या घरात काहीच भेटत नाही ना त्याला खायला अशा गरीबाचं फुका मारून मारून पाय खातो. तो आलाय का कधी अनुभव? ज्याच्या घरात काहीच नाही ना त्याचं फुका मारून मारून पाय खातो. तो आंघोळीला गेला का बिचाराला ते गरम पाणी ज्या वेळेला पाहायला लागते तेव्हा बोलतो अरे बापरे, अंग त्याचा काही भागच गायब आहे, बधीर करतो तो. बरं का? असू द्या, हरकत नाही. महत्वाचा विषय काय आहे? आपल्याला माहिती आहे एकदा उंदीर आमच्या घरात आला की तो आमची काय करणार आहे? नासधूसच करणार आहे. आमची नासाडीच काही गोष्टींची नासाडी करणार आहे. बरं का? जर घरातल्या वस्तूंचा नाश करणारा उंदीर जर आम्ही घरात ठेवत नाही, तो जोपर्यंत त्याची विल्हेवाट लावत नाही तोपर्यंत आम्हाला चैन पडत नाही. मग आमचं आयुष्य बर्बाद करणारे विचार आम्ही आमच्या अंतःकरणात का ठेवतो? आमच्या मनात का ठेवतो? बरं का ठेवतो आम्ही आमच्या मनात ते विचार? चांगलं माणसाला शिकवावं लागतंय, वाईट शिकवावं लागत नाही. आम्हाला बाराखडी यावी, मुलाक्षरांची ओळख व्हावी, आम्हाला वाचता यावं, आम्हाला लिहिता यावं म्हणून या चावे गावामध्ये शाळा आहे ना? शाळा आहे ना? कितवी पर्यंत आहे? हा, 7वी पर्यंत. अरे वा, मस्त. 7वी पर्यंत शाळा आहे की नाही? 7वी पर्यंत शाळा आहे. जवळजवळ 5-7 वर्ग आहेत. गावातली पोरं त्या ठिकाणी शिकायला जातात. शिकायला म्हणजे लिहायचं वाचायचं कसं ते त्या ठिकाणी शिकवलं जातंय. तंबाखू कशी खायची आहे का एखादी शाळा गावात? चला, ज्यांना ज्यांना तलप आली त्यांनी जाती ते. मग सांगतो तुम्हाला किती चुना घ्यायचा, किती पहिलीच वेळ असेल तर चुना घ्यायचा का नाही घ्यायचा, तोंड जर सोलत असेल तर मग काय करायचा. बरं, ती डाव्या हातावर घेऊन उजव्या हाताने मळायची की उजव्या हातावर घेऊन डाव्या हाताने मळायची? बरं, किती वेळा ठोकायची आणि कुठल्या जबड्यात टाकायची, उजव्या की डाव्या? किती वेळ ठेवायची काय आहे? पण तरी शिकली ना बरीच गावातली हळूहळू. शिकवायला शाळा नाही पण गावातली बरीच शिकली ना हळूहळू. काही वृद्ध माणसं या ठिकाणी बसलेले, बाबा त्या ठिकाणी तिकडे बसलेले, तिकडे माझे आजोबा या ठिकाणी बाबा बसलेले, तिकडे अजून मागे एक बाबा टोपीवाले बाबा लय मागे बसले. तुम्ही पुढे असते तर अजून बरं वाटलं असतं जरा. असे बाबा सगळे बसलेले त्या ठिकाणी. आता ह्या माणसांचा विचार जर केला ना तर त्यांच्या तारुण्याच्या वेळेला त्यांच्या गावामध्ये बोटावर मोजणारी माणसं व्यसनाधीन झालेली होती. ते कधीतरी एकत्र बसले ना की मग बोलायचं आमक्याचा तामका, तमक्याचा ह्यो आणि ह्यो एक. आणि कधीतरी तो गावातली व्यसनाधीन झालेली माणसं, व्यसन करणारी माणसं, बाबा खरंय की खोटं आहे, त्यावेळेला बोटावर मोजणारी माणसं होती ना व्यसन करणारी. आता
आता किती आहे? मुलाची तंबाखू संपली म्हणून बापाकडे मागतोय तो, तेव्हा बाप बोलतोय तू पण म्हणे 10 वर्षे झाली पण अजून संपली नव्हती म्हणून तुम्हाला माहित नाही. वाईट गोष्टी माणसाला शिकवाव्या लागत नाहीत, वाईट गोष्टींकडे माणसाला आकर्षित करावं लागत नाही. ते कसं आकर्षित होत आहे आणि कसं जातंय ते त्यालाच माहिती आहे. त्याला शिकवावं लागत नाही, तो आपोआप शिकला जातो. चांगल्या गोष्टी माणसाला सांगाव्या लागतात, शिकवाव्या लागतात. चांगल्या गोष्टी माणसाला शिकवाव्या लागतात. आणि म्हणून आमचं जगणं वागणं जर आम्हाला परिवर्तन घडायचं असेल, आमचं जगणं वागणं जर सुधारायचं असेल, तर पहिला आम्ही तो विचार केला पाहिजे, आम्ही जे करतोय ते चांगलं आहे का वाईट आहे? आम्ही जे वागतोय, आम्ही ते जगतोय ते चांगलं आहे का वाईट आहे याचा विचार पहिले केला पाहिजे. कारण आमचं जीवनच त्याच्यावर अवलंबून आहे, आमचं परमार्थच त्याच्यावर अवलंबून आहे, आमची भक्तीच त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही केलेलं नामस्मरण, आम्ही केलेली भक्ती, आम्ही केलेली पूजा देवापर्यंत पोहोचावी की न पोहोचावी हे आमच्या कर्मावर अवलंबून आहे, आमच्या विचारांवर अवलंबून आहे. आणि म्हणून संतांनी विशेष करून त्याला महत्व दिलेलं आहे, कर्माला, आपल्या आचरणाला विशेष महत्व दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? मायमाऊली, ज्या वेळेला आपण सुपामध्ये तांदूळ घेतो त्यावेळेला काय निवडतो बरं? तांदूळ की खडे? खडे, बरोबर आहे की नाही? पण कोणी जर विचारलं मावशी काय करते तर आपण काय बोलतो? तांदूळ निवडतो. कितीही वेडी बाई असली तरी तांदूळ फेकून देते का? खडे ठेवते का सोपात? नाही ना. सांगते तांदूळ निवडते पण ऑलरेडी निवडते खडे. बरोबर आहे की नाही? तांदळातून काय फेकावं हे जरी आम्ही बोललो, तांदूळ निवडतोय तरी खडेच फेकून देतोय का? तांदळातून काय फेकावं हे जसं आम्हाला कळतंय ना, तसं मनातून आणि अंतःकरणातून काय टाकावं काय फेकावं हे ज्या दिवशी आम्हाला कळेल ना, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या सुखाला किंवा दुःखाला आम्हीच वाटेकरी आहेत. मला सांगा, लंका कोणी जाळली? हनुमंतांनी जाळली हा आमचा भ्रम आहे. ऐकताय ना? डोळे उघडे ठेवा आणि कानही व्यवस्थित ठेवा, नाहीतर भ्रमामध्ये राहाल. महाराज असं काय बोलतात? आम्ही तर आतापर्यंत अनेक प्रवचनातून, अनेक कीर्तनातून असं ऐकलं का लंका हनुमंताने जाळली, पण महाराज तर बोलतात रावणाने जाळली. कोणी जाळली लंका? हनुमंताने? अजिबात नाही. हनुमंत राया त्या ठिकाणी गेले सीतामाईचा शोध लावावा म्हणून. खरंय की खोटं आहे? खरंय ना. त्यांच्या शेपीला चिंध्या बांधल्या कोणी बरं? चिंध्याच घेऊन, आता दुसरं काय असेल पण आपल्या जुन्या कपड्यांच्या काय असतात, चिंध्याच म्हणता ना इकडं. बांधल्या कोणी? रावणाच्या माणसांनी, रावणाच्या राक्षसांनी बांधल्या, रावणाच्या टीमने बांधल्या. बरोबर आहे की नाही? त्याच्यावर रॉकेल, डिझेल, पेट्रोल जे काही त्यावेळेला असेल ते ओतलं कोणी? रावणाच्या टीमने ना. आणि मग शेपीला आग लावली कोणी? रावणाच्या टीमने. मग लंका जाळली कोणी? आता शेप जळते म्हटल्यानंतर हनुमंतराया एक ठिकाणी कसे गप बसतील सांगा? ते उड्या मारणारच आहेत ना. त्यांनी फक्त उड्या मारायचं काम केलं, विझवण्याचा प्रयत्न केला. ती विझावी म्हणून ह्या झाडावरून त्या झाडावर, ह्या घरावरून त्या घरावर. आजही आमचं बरं वाईट होतंय ना, आम्ही दुसऱ्याला दोष देतो ना, हा आमचा भ्रम आहे. कोणीही कोणाचं बरं वाईट करत नाही. आम्ही आमच्या कर्मामुळे आम्हाला सुख किंवा दुःख प्राप्त व्हावं हे आमच्या कर्मावर अवलंबून आहे, आमच्या कर्मावर अवलंबून आहे. सुखही आमच्यामुळेच मिळतंय आणि दुःखही आमच्यामुळेच मिळतंय. आम्ही ज्या पद्धतीने समोर पाहतो ना त्या पद्धतीने आम्हाला उत्तर येत असते किंवा त्या पद्धतीने समोरचा माणूस आमच्याकडे पाहत असतो. पेरले ते उगवते. आता ज्यांनी झिनी लावले ते कापताना झिनीचीच अपेक्षा करणार ना, पण ज्यांनी रत्ना लावले त्यांनी झिनीची अपेक्षा करून चालेल का? ज्यांनी वटाणा लावलाय त्यांनी झिनीची अपेक्षा करून चालेल का? ज्यांनी कर्जत लावलंय त्यांनी झिनीची अपेक्षा करून चालेल का? काय समजतंय का? पेरले ते उगवते. बोलण्यासारखे उत्तर येते तरी मग कर्कश बोलणे ते काय निमित्त? आम्ही सुखी असावं की दुःखी असावं, आम्हाला काय प्राप्त व्हावं ना हे आमच्यावर अवलंबून आहे. आम्ही जसं राहतोय ना, आम्ही जसं जगतोय वागतोय ना त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. दर्पणी प्रतिबिंब दिसे जैसे आस तैसे भासे, तयाचे ते सूत्र असे आपण आचपाशी. आरशात पाहणाऱ्या माणसाकडे जर आम्ही जीभ काढली
आणि त्याला जर वाकुळ्या दाखवायला लागलो तर आरशातला आम्हाला काय करेल बरं? जीवच काढून वाकुळ्या दाखवेल ना. आरशातल्याला जर आम्ही असं तोंड वाकडं करून दाखवलं तर तो आतला आरशातला आम्हाला काय दाखवेल बरं? आम्ही जसं जगाकडे पाहतोय ना तसं जग आमच्याकडे पाहत असतो, बरं का? आणि ज्या माणसांचा विचार करून आम्ही जगतो ना, आम्ही जर असं केलं तर लोक काय बोलतील? लोक काय नाही बोलणार दादा. लोकांच्या सोयीचा विचार करतात. फक्त लोक आहेत ना, जगता वागताना फक्त आपल्या स्वतःचा विचार करतात, आपल्या सोयीचा विचार करतात. मला सांगा, चहा पिता पिता जर चहामध्ये माशी पडली तर तुम्ही काय करताय? जोरात घोट मारताय, जेणेकरून घोटाबरोबर ती सटकन गेली पाहिजे. असं काही आहे का? माशी सकट चहा फेकून देत आहे. खरं आहे की खोटं आहे? चहामध्ये जर माशी पडली आणि हे जर आम्हाला कळलं तर माशी सकट चहा फेकून देतोय आम्ही, पण तीच माशी जर तुपात पडली तर ती माशी काढताना पण असा विचार करतोय का एखादा पंख तुपात राहिला तरी चालेल, पण तूप अधिक वाया जाता कामा नये. खरंय की खोटं आहे? माणसाचं जगणं वागणं कसं आहे माहितीये का दादा? तुम्हाला गाढवावर पण बसू देणार नाहीत आणि पायी पण चालू देणार नाहीत. म्हणून स्वतःचा विचार करा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडा वेगी. आपल्या अंतरात्म्याला विचारा, मी जे करतोय ते योग्य आहे, धर्म कार्य आहे, देव कार्य आहे, समाजाचं कार्य आहे, समाजाच्या हिताचं कार्य आहे, करत राहा, पुढे चालत राहा. कारण ह्या लोकांचा विचार जर जगद्गुरु तुकोबांनी केला असता ना तर 4-4.5 हजार अभंगाची गाथा आम्हाला मिळाली नसते. लोकांचा विचार जर माऊली ज्ञानोबांनी केला असता तर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 हरिपाठ ग्रंथ आम्हाला मिळाला नसता. लोकांचा विचार जर जनाबाईने, बहिणाबाईने, कान्होपात्रेने, मुक्ताबाईने जर केला असता तर आज त्या आम्हाला वाचायला मिळाल्या नसत्या, अनुभवायला मिळाल्या नसत्या. पण खऱ्या अर्थानं आम्हाला जर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर चालायचंय, जगायचंय, वागायचंय ना, तर लोकांचा विचार अधिक करण्यापेक्षा आपण जे करतोय ते कार्य सत्य आहे ना, धर्माचं आहे ना, याचा विचार करून आपल्या जीवनाची वाटचाल करा. कोणीही तुमचं काही बदल करू शकत नाही किंवा कोणी तुमचं काही नुकसान करू शकत नाही. कोणीही नाही. काय झालं? जेव्हा जेव्हा युद्ध व्हायचं, जेव्हा जेव्हा आक्रमण व्हायचं ना, तेव्हा तेव्हा रावणाचाच पराभव व्हायचा. बरं का? रावणाचीच माणसं मारली जायची आणि रावणाचाच पराभव व्हायचा. ज्या वेळेला अशा काही घटना अनेक घडल्या ना, त्या वेळेला रावणालाच खाली मान घालावी लागलेली आहे बऱ्याच वेळाला. आणि त्याला सुधरवायला पण बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला, बऱ्याच जणांनी त्याला परिवर्तन व्हावं म्हणून प्रयत्न केला. पण असं म्हणतात, ज्याच्या अंतःकरणात अभिमान आहे ना, अहंकार आहे ना, अहंकारी माणूस कधीच कोणाचं ऐकत नाही, कधीच नाही. रावणाची बायको मंदोदरी, बरोबर का? पतिव्रता आहे, पतिव्रतेमध्ये नाव आहे तिचं, पतिव्रता म्हणून नाव आहे तिचं. आणि ती मंदोदरी रावणाला उपदेश करते, सांगते, आता तरी श्रीराम प्रभूंना शरण जा, तुमचाही उद्धार होईल आणि माझाही उद्धार होईल, आमचाही उद्धार होईल. रावण बोलतो, बायकांचा काही सगळाच ऐकायचा नसतंय, पण चांगलं असेल ते ऐकायचं असतंय ना, नाही? सगळंच ऐकायचं नसतंय, पण चांगलं असेल ते ऐकायचं असतंय. कारण त्यांच्यासारखा त्याग कोणीच करू शकत नाही. माणसाचा त्याग किती असावा, माणसाने त्याग किती करावा, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण असेल तर महिला. एका पतीची होण्यासाठी, एका घरामध्ये पतिव्रता म्हणून काम कार्य करण्यासाठी त्या महिलेला सर्वप्रथम आई वडिलांना सोडावं लागतंय, विसरावं लागतंय. खरंय की खोटं आहे? तुम्ही फक्त बोलत राहा. बोललात तर आपण 11:30 पावणे 12 वाजू, नाहीतर मग थांबू लगेच. जर समजतच नसेल तुम्हाला तर मग बोलून काही फायदा नाही ना, बरोबर आहे की नाही? तुमचा माझा संवाद म्हणजेच प्रवचन आहे, बरं का? 11:30 तर झाले, पावणे 12 आता वाजतील. मला वाटलं 11 वाजला असतील फार. बरं ठीक आहे, चला असू दे, हरकत नाही. सगळ्यात महत्वाचा त्याग आणि सगळ्यात महत्वाचा त्यागाचं प्रतीक जर असेल तर महिला, आहे की नाही?
एका पतीचं होऊन ज्या घरामध्ये जाते ना, त्या ठिकाणी पतिव्रता म्हणून जर कार्य करायचं असेल तर सर्वप्रथम तिला आई वडिलांना विसरावं लागतंय, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर घरदार विसरावं लागतंय, त्याच्यानंतर आवडीनिवडी विसराव्या लागतात. एवढंच नाही, स्वतःचं नाव पण बदलावं लागतंय. भान